श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली। प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर पहिल्याच दिवशी जवळपास 3 लाख भाविकांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं होतं। दरम्यान मंगळवारी रात्री 2 वाजेला नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून नाशिक ते अयोध्या पहिली रेल्वे रवाना झाली आहे। नाशिकमधील हजारो रामभक्त रामलल्लाच्या भेटीसाठी यावेळी रवाना झाले। भाजप नाशिक महानगर जिल्ह्याच्या वतीनं हे सर्व आयोजन करण्यात आलं होतं। टप्प्याटप्प्यानं भाविकांसाठी अयोध्येत जाण्यासाठी रेल्वेची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। यावेळी प्रभू श्री रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय अशा विविध घोषणा देखील देण्यात आल्या। तसेच अयोध्येत रामलल्लाच्या भेटीसाठी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रामभक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी बघायला मिळाली। यावेळी नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले, शहर प्रमुख प्रशांत जाधव, महेश हिरे, माजी तहसीलदार आहिरराव, सुनील केदार, नाना शिलेदार तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। भारतीय जनता पक्ष महानगर जिल्ह्याच्या वतीने आज इथे नाशिक शहर व जिल्ह्याची आस्था ट्रेन इथून अयोध्येला रवाना होते। आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून आणि आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही ट्रेन चालली आहे। 1350 लोक नाशिकवरून आज पहिल्या ट्रिपला आज अयोध्येला रवाना होतं। आमचे शहराध्यक्ष प्रशांतजी जाधव आणि सर्व पदाधिकारी आज इथे त्या ट्रेनला निरोप देण्यासाठी आणि सर्व भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत। आजचं वातावरण जर बघितलं तर मोदीजींनी जेव्हापासून मंदिर बांधलंय तेव्हापासून देशातलं वातावरण धार्मिक झालंय, लोकांमध्ये नवचैतन्य उभं राहिलंय आणि आजची जी गर्दी बघतोय ती जर बघितली तर त्याच्यावर शिक्कामोर्तब असं होतंय। त्याच्यामुळे नाशिकमधून या प्रकारे पुढे ट्रेन निघतील आणि नक्कीच नाशिककर प्रतिसाद देतील। हा हिंदू धर्माचा विजय आहे आणि हिंदुत्व कसं लोकांच्या अंगी रुजलंय याचं हे मूर्तिमंत उदाहरण आज रेल्वे स्टेशनवर बघायला मिळतं। धन्यवाद। जितेंद्र नरवणे, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक।